नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14.2चा शेवटचा 10वा प्रश्न सोडवणार आहोत. फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन ₹20,000 at 8 PCPA. In this problem, we have to find difference between simple interest and compound interest. Principal is given 20,000 rupees and also rate is given. इट इज 8 PCPA. मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये ड्युरेशन दिलेले नाही. आपल्या टेक्स्टबुक या क्वेश्चनचे आन्सर 128 दिलेले आहे. या प्रॉब्लेमचा आन्सर आपल्याला दिलेला आहे ₹128. जर आपण ड्युरेशन म्हणजे यांची व्हॅल्यू या प्रॉब्लेममध्ये जर 2 इयर्स घेतली तरच आपला आन्सर ह्या दिलेल्या आन्सरला मॅच होते. कदाचित परीक्षेत हा क्वेश्चन मॉडिफाईड होऊन येईल. वी हॅव टू फाइंड डिफरन्स बिटवीन कंपाऊंड इंटरेस्ट अँड सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे, आपण सोडूया. यांची व्हॅल्यू आपण या प्रॉब्लेममध्ये 2 इयर्स घेऊ म्हणजे आपलं टेक्स्ट बुकचे आन्सर आपलं मॅच होऊन जाईल. आन्सर गिवन डाटा प्रिन्सिपल पी ची व्हॅल्यू ₹20,000. रेट दिला आहे 8 PCPA. ड्युरेशन आपण 2 इयर्स घेऊ. ड्युरेशन 2 इयर्स. We have to find difference between compound interest आणि सिंपल इंटरेस्ट. त्यामुळे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट पण काढावं लागेल आणि सिंपल इंटरेस्ट पण काढावं लागेल. नंतर मग कंपाऊंड इंटरेस्टमधून सिंपल इंटरेस्ट मायनस करावं लागेल, ते आपल्याला विचारलेले. फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपणास अमाऊंट काढावी लागेल. वी नो amount equal to P of 1 plus R upon 100 raised to n. Values put करू आपण 20,000. 1 plus R ची व्हॅल्यू 8 upon 100. यांची व्हॅल्यू आपण 2 इयर्स घेऊ. 20,000 क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 plus 8 upon 100 स्क्वेअर. 20,000 ॲडिशन 108 upon 100 raised to 2. 20,000 108 upon 100 into 108 upon 100. हीच व्हॅल्यू आपण 2 वेळेस लिहिली. ओके, आता आपण कॅल्क्युलेशन करू. 0 0 0 0 एकूण 4 0 1 2 3 4 म्हणजे व्हॅल्यू राहील आपली 2 into 108 into 108. 108 into 108 रफमध्ये करून घेतो. किती येईल ते काढू आपण. ॲडिशन जर घेतली आपण 4 6 6 1 1 इंटू 2 अजून 2ने मल्टिप्लाय करू आपण. याला 2ने मल्टिप्लाय केलं 8 2 3 3 23 3 28 ही व्हॅल्यू भेटते आपल्याला. अमाऊंट आहे युनिट रुपीज येईल आपलं युनिट. आता अमाऊंट काढली आपण, आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढता येईल.
Therefore compound interest equal to a minus p. याची व्हॅल्यू आत्ताच कॅल्क्युलेट केली आपण. याची व्हॅल्यू मायनस पी गिवन डाटामध्ये दिलेले 20,000. 23,000 मधून 20,000 गेले 3,000 म्हणजे 3328 इंटरेस्ट आहे म्हणून रुपीज युनिट येईल. कंपाऊंड इंटरेस्ट काढला आपण. कंपाऊंड इंटरेस्ट हा भेटला. आता नऊ आपण आता काय करू, सिंपल इंटरेस्ट काढू. नऊ सिंपल इंटरेस्ट म्हणजे आयची व्हॅल्यू वी नो पी इंटू एन इंटू आर. पी इंटू एन इंटू आर अपॉन 100. पीची व्हॅल्यू आपण 20,000. एनची व्हॅल्यू 2, आरची व्हॅल्यू 8 आणि अपॉन 100. 0 0 0 0 कॅन्सल म्हणजे काय राहील 200 इंटू 8 इंटू 2. 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 3200 रुपीजमध्ये इंटरेस्ट असल्यामुळं बरोबर आहे आपल्याला सिंपल इंटरेस्ट भेटलं. देअरफॉर सिंपल इंटरेस्ट काढला आपण. कंपाऊंड इंटरेस्ट काढलं. यामधील आपल्याला डिफरन्स विचारला आहे. सर्वात मोठं काय आहे कंपाऊंड इंटरेस्ट मधून यामधून हे मायनस करू आपण. डिफरन्स बिटवीन compound interest and simple interest equal to compound interest. किती आलं आपलं 3328 मायनस सिंपल इंटरेस्ट 3200 is 128 rupees. Hence difference between प्रॉब्लेममध्ये सिंपल इंटरेस्ट दिलेले आधी सुरुवातीला. डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट and compound interest is ₹128. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.